कोल्हापूर मेडिकल असोसिएशन आणि श्री स्वामी समर्थ भक्त मंडळ यांच्या वतीनं डॉक्टर संदीप पाटील यांचं व्याख्यान पार पडलं। भक्ती आणि आरोग्य या विषयावर डॉक्टर संदीप पाटील यांनी मार्गदर्शन केलं। मानसिक शांतता, ध्यान धारणा, मनाचं शुद्धीकरण यातूनच आरोग्य समृद्ध होतं। प्रत्येकानं शारीरिक आणि मानसिक आरोग्य विकसित करण्यासाठी प्रामाणिक आणि आवर्जून प्रयत्न केले पाहिजेत असं आवाहन डॉक्टर संदीप पाटील यांनी केलंय। श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीच्या निमित्तानं रुईकर कॉलनीतील प्रज्ञापुरीच्या श्री स्वामी समर्थ मंदिरात डॉक्टर संदीप पाटील यांचं नुकतंच व्याख्यान झालं। भक्ती आणि आरोग्य या विषयावर डॉक्टर पाटील यांनी साध्या सोप्या भाषेत पण लोकांच्या काळजाला भिडेल अशा शब्दात माहिती दिली। भक्ती ही निखळ आणि निर्भेळ भावना आहे। भक्ती परमेश्वराच्या असो किंवा आईवडिलांबद्दल अथवा निसर्गाबद्दल असो, त्यातून माणसाच्या मनात श्रद्धा आणि सकारात्मक विचार निर्माण होतात। मनाच्या शुद्धीकरणातून आरोग्याचे अनेक फायदे होतात। योग, ध्यान, साधना आणि समाधी अवस्था यातून मानसिक विकास होतो आणि एक वेगळंच तेज प्राप्त होतं। भक्ती मार्गातून मानसिक विकास होऊन त्याचा शारीरिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो असं डॉक्टर संदीप पाटील यांनी सांगितलं। अति अपेक्षा हे दुःखाचं मूळ असतं। आशावादी राहून चांगले कर्म करणं, आपल्या कामाशी प्रामाणिक असणं ही पण भक्ती असून त्यातून आंतरिक ऊर्जा वाढते, ज्याचा परिणाम सुदृढ आरोग्यावर होतो। कोणत्याही आजाराच्या मागे ताणतणाव असतात, पण भक्ती आणि श्रद्धा असेल तर माणूस तणावमुक्त होऊ शकतो आणि आपोआप निरोगी आयुष्य जगू शकतो असं डॉक्टर पाटील यांनी सांगितलं। फास्ट फूड टाळावं, मनाची सात्विकता वाढवावी, मानसिक, सामाजिक आणि कौटुंबिक स्वास्थ्य टिकवावं असं आवाहन डॉक्टर पाटील यांनी केलं। उत्तम आरोग्यासाठी सकस आहार, नियमित व्यायाम आणि सकारात्मक विचारसरणी असणं गरजेचं आहे असंही ते म्हणाले। कोल्हापूर मेडिकल असोसिएशन आणि श्री स्वामी समर्थ भक्त मंडळाच्या वतीनं झालेल्या या व्याख्यानाला डॉक्टर R.M. कुलकर्णी, अरुण धुमाळे, A.B. पाटील, डॉक्टर अर्जुन आडनाईक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि स्वामी भक्त उपस्थित होते।